होय, आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाकडे आहे असं म्हणत ठाकरेंच्या पक्षाचे वकील देवदत्त कामत यांनी ठाकरेंच्या पक्षाचा युक्तिवाद आज सुप्रीम कोर्टामध्ये पूर्ण केला। मागच्या 8 दिवसांपासून 10 तासांपेक्षा जास्त काळ चाललेला ठाकरेंच्या पक्षाचा युक्तिवाद आज सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीशांच्या कोर्टाच्या समोर पार पाडल्याचं आपल्याला बघायला मिळालं। सुरुवातीला ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि त्यानंतर कालपासून ठाकरेंच्या पक्षाचे वकील देवदत्त कामत यांनी पक्षाची बाजू कोर्टाच्या समोर मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालं। आमदार अपात्रता प्रकरण असेल किंवा केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा घेतलेला निर्णय असेल, त्या दोनही मुद्द्यांच्या अनुषंगानं ठाकरेंच्या दोनही वकिलांनी सुप्रीम कोर्टाच्या समोर बाजू मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालं। कपिल सिब्बल यांच्याकडनं खरं तर वेगवेगळे मुद्दे यापूर्वीच सुप्रीम कोर्टाच्या समोर मांडले गेलेले होते, मात्र आज ज्यावेळी देवदत्त कामत यांच्याकडनं युक्तिवाद केला गेला त्यावेळी त्यांच्याकडनं काही महत्त्वाचे मुद्दे सुप्रीम कोर्टाच्या समोर मांडले गेले। त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कामत यांच्याकडनं ज्या पद्धतीनं आमदारांना अपात्र करता येतं का नाही त्या अनुषंगानं होता आणि त्यासाठी कामत यांच्याकडनं एका केसचा देखील रेफरन्स दिला गेला होता। कामत यांच्याकडनं आज युक्तिवाद संपत असताना नेमकं कुठले कुठले मुद्दे मांडले गेले आणि कशा पद्धतीनं ठाकरेंच्या पक्षाचा युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये आज संपला तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार। मागच्या 8 दिवस खरं तर ठाकरेंच्या पक्षाची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल असतील यांच्याकडनं जोरदार पद्धतीने मांडली जात होती। ज्या पद्धतीने तत्कालीन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलेलं नव्हतं आणि त्या विरोधामध्ये खरं तर ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली होती, त्या अनुषंगानं जोरदार युक्तिवाद करत असताना राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवरती खरं तर कपिल सिब्बल यांच्याकडनं प्रश्न वारंवार पद्धतीने उपस्थित केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। सोबतच ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाकडनं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिला गेला होता त्या आयोगाच्या भूमिकेवर देखील कपिल सिब्बल यांच्याकडनं प्रश्न उपस्थित केले गेले होते। ज्या पद्धतीनं आयोगाच्या रेकॉर्डवरती पक्षाची घटना पक्षाची सगळी कागदपत्र आहेत, मात्र असं असतानाही आयोगानं फक्त विधिमंडळ पक्षातील सदस्यांच्या संख्येचा विचार करता हा पक्ष एकनाथ शिंदे यांना दिला गेलेला होता आणि तो कशा पद्धतीने चुकीचा होता हा सगळा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडनं केला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। आणि त्यानंतर युक्तिवाद संपत असताना पक्षाचे दुसरे वकील देवदत्त कामत यांच्याकडनं काल खरं तर साधारणतः अर्धा तास युक्तिवाद केला गेला आणि त्यानंतर आज देखील देवदत्त कामत यांच्याकडनं पाऊण तासाच्या आसपास युक्तिवाद केला गेला। देवदत्त कामत यांच्याकडनं युक्तिवाद करताना सुरुवातीला आमदार अपात्रता प्रकरणाच्या अनुषंगानं युक्तिवाद केला गेला। ज्या पद्धतीनं आमदारांना अपात्र केलं नव्हतं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना अपात्र न केल्यामुळं काल सुप्रीम कोर्टाकडनं देवदत्त कामत यांना खरं तर काही प्रश्न उपस्थित केले गेले होते। आम्ही आमदारांना अपात्र करू शकतो का अशा आशयाचा प्रश्न काल न्यायमूर्ती बागची यांच्याकडनं खरं तर कामत यांना विचारला गेला होता, त्याचं उत्तर काल कामत यांनी दिलेलं होतं। मात्र आज युक्तिवादाची सुरुवात करत असतानाच देवदत्त कामत यांच्याकडनं हा मुद्दा किंवा या मुद्द्याला उत्तर जे आहे ते कोर्टाच्या समोर दिलं गेलं। कामत यांच्याकडनं स्पष्टपणे सांगितलं गेलं की होय, तुम्ही आमदारांना अपात्र करू शकता आणि जर अपात्र करायचं असेल तर ते कधी करू शकता, तर मूळ तारखेपासून तुम्ही अपात्रतेची घोषणा करू शकता असा मुद्दा देवदत्त कामत यांच्याकडनं कोर्टाच्या समोर मांडला गेला। म्हणजे ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या सोबत पक्षाचे आमदार गेलेले होते आणि त्यावेळी डिस्क्वालिफिकेशनची याचिका विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर सुनील प्रभू तत्कालीन विधानसभेचे व्हीप ठाकरे पक्षाचे यांच्याकडनं जी दाखल केलेली होती त्या दिवसापासून म्हणजे ज्या दिवसापासून याचिका दाखल केली गेली होती त्या दिवसापासून तुम्ही त्यांना अपात्र करू शकता किंवा अपात्रतेची घोषणा करण्याची आवश्यकता आहे हा मुद्दा देवदत्त कामत यांच्याकडनं मांडला गेला। कारण कोर्टाकडनं म्हटलं गेलं होतं की ती टर्म संपून गेलेली आहे। ज्या पद्धतीने म्हणजे 2024च्या निवडणुकीच्या अगोदरची ती टर्म होती त्यावेळी ती टर्म आता संपून गेलेली आहे, त्यानंतर दुसरी विधानसभा अस्तित्वात आलेली आहे, त्यामुळे त्या आमदारांवरती अपात्रता करता येईल का या अनुषंगाचा खरं तर कालचा कोर्टाचा प्रश्न होता आणि म्हणून कामत यांच्याकडनं हे सांगितलं जाण्याचा प्रयत्न जो आहे तो कोर्टाच्या समोर केला गेल्याचं आज आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कामत यांच्याकडनं हे सांगितलं गेलं की ज्या दिवशी पक्षांतराचं कृत्य केलेलं होतं त्या मूळ तारखेपासून त्यांचं विधानसभा सदस्यत्व म्हणजे त्यांचं संपुष्टात आणण्याची घोषणा तुम्ही करावी ही मागणी आमची आहे। कामत यांच्याकडनं हेही सांगितलं की त्यांचं विधानसभेचं सदस्यत्व जे आहे ते पूर्णत्वास आणता येणार नाही, मात्र हा मेसेज जाणं गरजेचं आहे आणि तेव्हापासून ते अपात्र ठरले होते हे न्यायालयाकडनं घोषित करणं अपेक्षित आहे आणि तो मेसेज सगळ्याकडे किंवा सगळ्यांच्या समोर जाणं अपेक्षित आहे, म्हणून ती अपात्रतेची घोषणा जी आहे ती तुमच्याकडनं केली जावी हा मुद्दा खरं तर देवदत्त कामत यांच्याकडनं आज कोर्टाच्या समोर उपस्थित केला गेला। हा प्रश्न उपस्थित केला जात होता की विधानसभेच्या अध्यक्षांचे अधिकार आहेत, कुठल्याही आमदारांना विधानसभेचे अध्यक्ष ही
एक स्वतंत्र बॉडी आहे, स्वतंत्र लवाद आहे, त्यामुळं अपात्र करण्याचे अधिकार जे आहेत ते विधानसभेच्या अध्यक्षांकडे आहेत. कारण सुभाष देसाईंच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं तत्कालीन सरन्यायाधीश खरं तर चंद्रचूड यांच्याकडनं हा निर्णय दिला गेलेला होता की अपात्रतेचा निर्णय जो आहे तो विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा आणि मग ती केस त्यांच्याकडनं खरं तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली गेली की यांच्याकडे सोपवली गेलेली होती. मग हा प्रश्न उपस्थित केला जात होता की विधानसभेच्या अध्यक्षांच्या ऐवजी हा निर्णय सुप्रीम कोर्टानं घ्यावा. हा प्रश्न विचारला जात असताना कोर्टाकडनं सांगितलं होतं की आम्हाला याचे अधिकार आहेत का. हे करत असताना मात्र कामत यांच्याकडनं एका अत्यंत महत्त्वाच्या केसचा दाखला दिला गेला आणि ती केस आहे राजेंद्र सिंग राणा. उत्तर प्रदेशातील जी केस आहे त्या केसचा दाखला जो आहे तो आज देवदत्त कामत यांच्याकडनं सुप्रीम कोर्टाच्या समोर दिला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं. कामत यांनी ही केस खरं तर कोर्टाच्या समोर सांगितली. ही केस नेमकं काय होती ती थोडक्यात मी सांगतो. 2003 साली बसपाचं सरकार ज्यावेळेस होतं, बसपा आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार उत्तर प्रदेशामध्ये होतं, मात्र त्यावेळी बसपातील 13 आमदारांनी एक वेगळा गट स्थापन केलेला होता आणि त्यांनी राज्यपालांना पत्र देत या सरकारचा पाठिंबा काढून घेत समाजवादी पक्षाला आम्ही पाठिंबा देत आहोत अशा पद्धतीचं पत्र त्यांनी त्यावेळी दिलेलं होतं. त्यानंतर त्यांच्यासोबत इतरही काही आमदार आलेले होते आणि त्या सगळ्या आमदारांची म्हणजे 1/2 त्यांनी आमदारांचा गट बनवला आणि मग आम्हाला अपात्र करता येत नाही हा मुद्दा त्यांनी तेव्हा मांडलेला होता. हे सगळं होत असताना बसपाचे जे काही नेते होते त्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि या सगळ्या आमदारांना अपात्र केलं जावं अशा पद्धतीची भूमिका त्यांच्याकडनं सुप्रीम कोर्टाच्या समोर त्यावेळी मांडली गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. खरं तरी 2003 साली जरी प्रकरण झालेलं असलं तरी त्यावेळी 5 न्यायमूर्तींच्या सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं 14 फेब्रुवारी 2007 रोजी खरं तर हा एक निर्णय ऐतिहासिक असा निर्णय दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं आणि त्यावेळी कोर्टाकडनं स्पष्टपणे सांगितलेलं होतं. कोर्टाने महत्त्वाचं निकाल देताना म्हटलेलं होतं की एखाद्या आमदाराने आपल्या मूळ पक्षाचं सदस्यत्व स्वेच्छेनं सोडल्याची कृतीतून दिसत येत असेल तर तो पक्षांतर बंदी कायद्यातील अपात्र हा जो आहे तो ठरू शकतो. आणि त्यावेळेची जी भूमिका होती किंवा त्या 13 आमदारांनी जी भूमिका घेतलेली होती ती त्यांनी पक्ष सोडल्याची भूमिका दिसत होती म्हणून त्या सगळ्या 13 आमदारांना तेव्हा खरं तर सुप्रीम कोर्टाकडनं अपात्र ठरवलं गेलं होतं आणि तोच न्याय याही केसमध्ये लागू करावा हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न खरं तर ठाकरेंच्या पक्षाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडनं कोर्टाच्या समोर केला जात असल्याचं किंवा तो मुद्दा कोर्टाच्या समोर मांडला जाताना आजच्या युक्तिवादावेळी आपल्याला बघायला मिळालं. दुसराही मुद्दा कामत यांच्याकडनं सांगितला गेला की ज्या पद्धतीनं या सगळ्या आमदारांना अपात्र केलेलं नाहीये त्यामुळे या सगळ्या गोष्टींची फळं जी आहेत किंवा या सगळ्या गोष्टींची फळं म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींचे फायदे हे सगळे आमदार असतील ते उपभोगत आहेत, आजही उपभोगली आहेत आणि आजही हे सगळी हे फळं उपभोगत आहेत असं सांगण्याचा प्रयत्न कामत यांच्याकडनं कोर्टाच्या समोर केला गेला होता. मग कामतांनी सांगितलं कुणी आमदार झालं कुणी मंत्री झालं कशा पद्धतीने या सगळ्यांनी या सगळ्याचा उपभोग घेतला हे सांगण्याचा प्रयत्न कामत यांच्याकडनं केला गेला आणि म्हणूनच या सगळ्यांचं सदस्यत्व विधानसभेचं सदस्यत्व संपुष्टात आणलं पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न कामत यांच्याकडनं सांगितला गेला. कामत हेही म्हटले की फक्त विधिमंडळातील बहुमताच्या आधारावरती त्यांना पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे आणि ते दिल्याच्या नंतर त्यांनी बंडखोरी केली आणि ते दिल्याच्या नंतर त्या सगळ्या गोष्टीचे फायदे आजही उपभोगत आहेत असं म्हणत असताना निर्णय हा फक्त विधिमंडळातील पक्षाच्या आधारावरती नाही तर सगळ्या गोष्टींच्या आधारावरती झाला पाहिजे, संघटनेतल्या गोष्टींच्या आधारावरती झाला पाहिजे हाही सांगण्याचा प्रयत्न कामत यांच्याकडनं केला गेला. ज्या पद्धतीने ॲफिडेविट दोन्ही पक्षांकडनं सुप्रीम इलेक्शन कमिशनमध्ये तेव्हा सादर केली गेलेली होती त्या ॲफिडेविटचा आकडाही कामत यांच्याकडनं कोर्टाच्या समोर आज सांगितला गेला. कामत यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं 19 लाखाच्या आसपास कागद ॲफिडेविट पक्षाचे ॲफिडेविट किंवा कार्यकर्त्यांचे ॲफिडेविट उद्धव ठाकरे यांच्याकडनं सादर केले गेलेले आहेत ते समोरच्या बाजूने फक्त 4 लाखाच्या आसपास ॲफिडेविट आहेत. हाही मुद्दा खरं तर कामत यांनी किंवा आकडा जो आहे तो कामत यांच्याकडनं कोर्टाच्या समोर मांडला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं. आणि मग कामत यांनी शेवटचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मांडला आणि कामत यांनी कोर्टाला एक विनंती देखील केली की या प्रकरणाचा निर्णय जो काही घ्यायचा आहे तो निर्णय तुम्हीच घ्या अशा पद्धतीची विनंती कोर्टाकडे केली. म्हणजे हे प्रकरण तुम्ही पुन्हा विधानसभेच्या अध्यक्षांकडे पाठवू नका किंवा हे प्रकरण तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवू नका तर जो काही निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो निर्णय तुम्हीच घेतला पाहिजे, अंतिम फैसला तुम्हीच करा अशा पद्धतीची विनंती कोर्टाच्या समोर युक्तिवाद करत असताना कामत यांच्याकडनं केली गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. म्हटलं तसं विधिमंडळातील बहुमताच्या आधारावरती त्यांना फक्त हा निर्णय दिला गेलेला आहे आणि ज्या पद्धतीनं पक्षांतर केलं गेलेलं आहे हे न्यायालयानं बघितलेलं आहे, सगळ्या गोष्टी कोर्टाच्या समोर आहेत. त्यामुळं सगळ्या गोष्टींचा आधार कोर्टानं विचारात घ्यावा आणि मग या सगळ्याच्या नंतर निर्णय जो आहे तो कोर्टानं द्यावा. पण हा निर्णय फक्त कोर्टानंच द्यावा, प्रकरण पुन्हा दुसरी कोणाकडे पाठवू नये अशी विनंती आज युक्तिवाद करत असताना ठाकरेंच्या पक्षाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडनं कोर्टाच्या समोर केलं गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं. कामत यांच्याकडनं वेगवेगळे मुद्दे मांडले गेले. ज्या पद्धतीनं साधिक अली केस होती, साधिक अली केसचा रेफरन्स दिला आणि साधिक अली केस
आहे तशी आमच्या पक्षाला का लागू होत नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला। वेगवेगळ्या जजमेंटचे दाखले, खरं तर कामत यांच्याकडनं दिले गेले, वेगवेगळ्या हायकोर्टाचे दाखले हे होते, म्हणजे कोलकाता हायकोर्टाच्या पासून मी म्हटलं तसं राजेंद्र राणांचा केसचा दाखला असेल, सादिक अली केसचा दाखला असेल, वेगवेगळ्या अजूनही काही केसेसचा दाखला कोर्टाच्या समोर देवदत्त कामत यांच्याकडनं आज दिला गेल्याचं बघायला मिळालं। आणि पूर्ण युक्तिवाद साधारणतः आजचा युक्तिवाद पाऊण तासाचा हा कामत यांच्याकडनं संपवल्याचं बघायला मिळालं। कामत यांनी कोर्टाचे आभार मानले, तुम्ही आमचं ऐकून घेतलं त्याबद्दल कोर्टाचे आभार मानले आणि आभार मानत असताना आग्रह धरला कोर्टाच्या पुढं की पक्षांतराचे जे काही निर्णय आहे तो निर्णय तुम्ही घेतला पाहिजे असं म्हणत असताना मी म्हटलं तसं की हा निर्णय घेत असताना फायदे समोरचा पक्ष उपभोगत आहे, त्यामुळे तुम्ही तातडीनं लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे ही भूमिका किंवा ही मागणी देवदत्त कामत यांच्याकडनं कोर्टाच्या समोर आज केल्याचं युक्तिवादावेळी आपल्याला बघायला मिळालं। काल मी म्हटलं तसं कपिल सिब्बल यांच्याकडनं युक्तिवाद संपत असताना अत्यंत महत्त्वाची टिप्पणी केली गेली होती, पक्ष हा ठाकरेंचाच आहे असं म्हणत असताना पक्ष आणि चिन्ह ठाकरेंनाच मिळालं पाहिजे आणि जर चिन्ह ठाकरेंना मिळत नसेल, आम्हाला मिळत नसेल तर ते गोठवलं जायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका काल खरं तर कपिल सिब्बल यांच्याकडनं युक्तिवाद संपताना शेवटची टिप्पणी कपिल सिब्बल यांच्याकडनं केली गेलेली होती आणि त्यानंतर आजचा कामतांचा युक्तिवाद असल्याचं आपल्याला बघायला मिळालं। म्हटलं तसं 10 तासापेक्षा अधिक काळ ठाकरेंच्या पक्षाकडनं सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद केला गेलेला आहे। आता 2 तारखेला म्हणजे 2 सप्टेंबरपासून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडली जाईल। अगोदर सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा युक्तिवाद केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बाजूनही कोर्टामध्ये युक्तिवाद केला जाईल आणि मग विधानसभेच्या अध्यक्षांचा युक्तिवाद, या सगळ्या युक्तिवादानंतर कोर्ट अंतिम फैसल्याकडे जाईल। पण सध्या तरी 2 तारखेपासून शिंदेच्या पक्षाचा युक्तिवाद होणार आहे। ठाकरेंच्या पक्षाच्या युक्तिवादामध्ये मी म्हटलं तसं वेगवेगळे मुद्दे होते, पण प्रामुख्याने विधानसभेच्या अध्यक्षांची भूमिका, केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका या सगळ्यावरती प्रश्न उपस्थित करत असताना वेगवेगळ्या केसेसचा दाखला दोन्ही ठाकरेंच्या पक्षाच्या वकिलांकडनं कोर्टाच्या समोर दिला गेल्याचं बघायला मिळालं आहे। कशा पद्धतीने आता आगामी काळामध्ये म्हणजे 2 सप्टेंबरपासून म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस युक्तिवाद सुरू होईल त्यावेळी शिंदेच्या पक्षाकडनं युक्तिवाद कसा केला जातो हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। पण